पुणे येथील हगवणे प्रकरण संपत नसतानाच अमरावतीमध्ये पतीच्या छळाला कंटाळून 30 वर्षीय महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली। शुभांगी निलेश तायवाडे असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे, तर शुभांगी ही आरोग्य विभागामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत। दरम्यान शुभांगीच्या आईवडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा आरोप केलाय। मुलीनं आत्महत्या केली नसून तिच्या पतीनं तिला फासावर लटकवलं असा आरोप मृत शुभांगीच्या आईवडिलांनी केलाय। ते म्हणे मला किती त्रास झाला म्हणे मम्मी, तर मला दोन मुली आहे म्हणे, आणि माझ्या पोरीच्या इकडून मी राहतो म्हणे, मी माझ्या जीवाचं काही नाही करत म्हणे, माझी पोरी म्हणे यानं मारलं माझ्या पोरीले, याच्या घरच्या लोकांना यानं घेतला माझ्या पोरीचा जीव। 2 दिवसाच्या सुट्टीवर आला, माझ्या पोरीसोबत चांगला नाही राहिला, जीव घ्यायसाठी आला हा। माझी पोरगी म्हणे मी माझ्या जीवाचं काहीच नाही करत म्हणे मम्मी, मला एवढा त्रास देते, घराच्या बाहेर काढायच्या मागं लागले म्हणे मला हे लोक। यानं पोरीचा तोडचा विचार नाही केला, माझी पोरगी असं करूच नाही शकत, यानं घेतला माझ्या पोरीचा जीव। ते म्हणे मी किती काय झालं तरी मम्मी म्हणे मी खंबीर आहो म्हणे। माझा तर आरोप आहे की त्यांना फाशी लावून दिली म्हणून तिला। माझी मुलगी अशी करू शकत नाही। 8 दिवसापूर्वी पण वाद झाला होता, तुमच्याकडे आली होती मुलगी, त्यावेळेस काय झालं, काय नेमकं त्यांनी सांगितलं? मागे तो म्हणत हे तुमची मुलगी मला पसंत नाही आहे म्हणे, तुमची मुलगी तू घेऊन जा म्हणे, तुम्ही मला तलाक पाहिजे म्हणे। हो, नेमकं काय पैशाचा आरोप ते करत होते, नेमकं काय हुंडाबळीचा काय प्रकार? हेच कारण आहे सगळं। आणि नेहमी त्रास देतात तिला, मारहाण करते। ती ड्युटी करणारी मुलगी आहे, स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे ती स्वतः कमावते। आरोग्य अधिकारी आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे ती।